जय शिवराय भावनो, तुम्ही एक साइडला व्हिडिओ दाखवतो जे की ड्रायव्हर आणि कस्टमरचं थोडंसं संभाषण आहे. एकदा तो व्हिडिओ पूर्ण पहा. ओटीपी बताओ भैया 8960। आपके हुए 540 रुपए। स्टार्टिंग में तो 480 दिखा रहा था। ट्रैफिक और वेदर की वजह से हुआ होगा भैया। ऐप में इतना ही दिखा रहा है, मुझे पूरे पैसे दे दो। आप ऐसा कर नहीं सकते, मैंने राइड की स्टार्टिंग में ही स्क्रीनशॉट ले लिया था। अब मैं ऐप की कस्टमर केयर पर जाके ना इसकी कंप्लेन करूंगा और उन्हें मुझे रिफंड देना होगा। और अगर वो ऐसा नहीं करते ना तो मैं एनसीएच के इस व्हाट्सएप नंबर पे कंप्लेन करके पूरा पैसा ले सकता हूँ। कुछ नहीं होने वाला इससे। ये सेम चीज ना मुंबई के लॉयर के साथ हुई थी और सिर्फ 62 रुपीज एक्स्ट्रा मांगने की वजह से ओला को उसको 15,000 रुपए देने पड़े थे। और अगर नेक्स्ट टाइम से अगर आपको भी कोई ओवरचार्ज करे तो रिफंड लेना मत भूलना। तर व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांनो की तो बोलत आहे की 480 रुपये बुकिंग करताना दाखवले, नंतर 540 कसे झाले, म्हणजे 60 रुपये कसं काय एक्स्ट्रा वाढले. तर तो डायरेक्ट ड्रायव्हर म्हणत आहे की मला ऍपवरती दाखवत आहे 540 रुपये झालेत म्हणून तुमचे, आणि ट्रॅफिक मुळे झाले असतील ना, तो त्याचं नुकसान करून घेईल का बरं. हा जे जे आता कंटेंट ज्यांनी बनवलं आहे दोघांनी, ते सरासर उबेरवाले लोक आहेत जे की कंपनीशी त्यांची काहीतरी संबंध आहे त्याच्यामुळे किंवा पैसे घेऊन बनवलेला व्हिडिओ आहे. डायरेक्ट मी आरोप करतो यांच्यावर, कारण की असं फ्रॉड ड्रायव्हरला ते करू शकत नाही, बोलू शकत नाही. कारण की तो म्हणतो 480 रुपये दाखवलेत मला आणि मी 540 का देऊ. ट्रॉफिक मध्ये वाढले असतील ना, तसं वेटिंग चार्ज असेल ना, आणि तो डायरेक्ट 62 रुपयासाठी बोलत आहे 15,000 रुपये फाईन मारला. अरे ब्लॉक केली तर आयडी केली, दुसरी काढून आपण चालू, किंवा आम्हाला ओला वगैरेच ॲप नको आहे. तुमचे ॲपच या एकतर गैर कानूनी आहेत तुमचे ॲप. त्यांना कुठलाही अधिकार नाही की आमचा तो रेट ठरवतील असा. आणि सरकारचा जेव्हा ॲप येईल त्याविषयी तो रेट आणि हा रेट पहा तुम्ही, किंवा आम्हाला जो आरटीओने दिलेला आहे मीटर रेट तो पण चेक करा एकदा. कस्टमर लोकांना पण विनंती आहे की तो आम्हाला जो कस्टमरने जे आमच्या सिटीसाठी दिलेला रेट आहे करा एकदा, आणि नंतर आमच्याशी बोला. तर वेटिंग टाइम का देणार नाही. आमचा सीएनजी जातो ते काउंट केला जातो का त्याच्यात? नाही. आमचा सीएनजी जातो, आमचा वेळ जातो, तो काउंट केला जातो का? सगळ्यांना दिसतं की थोडंसं बिल वाढलंय, का वाढलंय, कशामुळे वाढलंय, याचा थोडाही विचार करत नाही. डायरेक्ट बोलतात की आम्ही एक्स्ट्रा पैसे देणार नाहीत. बरं, जे तो बोलत आहे की मला ऍप मध्ये एवढं दाखवलंय, तर तुम्ही ऍपच बुक केलेलं आहे ना, तो ऍपला कंप्लीट करा तुम्ही. ड्रायव्हर कसं काय फाईन पडेल ती? ऍपलाच ते डायरेक्ट बंद होईल ना ऍपच. म्हणजे सरासर ह्यांनी दोघांनी रील बनवून एक उबेरची जाहिरात केलेली आहे मित्रांनो. तर हे फ्रॉड ॲप आहेत. एक तर ओला उबेरचे रेट जे आहेत तो मीटरनेच घेणार आम्ही, त्याच्याशिवाय आम्हाला परवडणार नाही. रोज उठलं सुटलं की यांचं काहीतरी आहे, जो आमचा रेट आहे ओरिजिनल तोच मागत आहेत. आम्ही काय एक्स्ट्रा पैसे 1 रुपये तुमचा आम्हाला एक्स्ट्रा नकोय. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ सगळ्यांना प्रसार करून काय दाखवायचा आहे? तुम्हाला सगळ्यांना दाखवून काय करायचं आहे? ड्रायव्हर लोकांना घाबरायचंय का की मला 15,000 फाईन बसले एक्स्ट्रा भेटल्यानंतर? दाखवा मला. आरटीओ मध्ये जा आणि मला म्हणा की तुम्ही मीटरनी पैसे घेतलेत माझ्याकडून, दाखवा मला कंप्लीट करून. मीटर कोणी दिलंय आम्हाला? आरटीओने दिलंय, त्यांनीच रेट ठरवलेला आहे आमचा. आणि मीटरवर तुम्ही म्हणता आम्ही आरटीओला जाऊन तक्रार करू. दाखवा मला तक्रार करून, आणि मला सांगा की त्यांना म्हणाव हा ड्रायव्हर आहे, किंवा माझ्यावर तक्रार करून दाखवा तुम्ही डायरेक्ट. कस्टमरला माझी डायरेक्ट चॅलेंज आहे की मला तुम्ही डायरेक्ट माझ्यावर तक्रार करून दाखवा की ह्यांनी मीटर प्रमाणे 70 रुपये किलोमीटर प्रमाणे ह्यांनी माझ्याकडून पैसे घेतले, आणि मला दाखवते 15, 14, 13, 12, 11, 10 डायरेक्ट दाखवते म्हणा मला. मी ह्याच्याकडून ह्यांनी माझ्याकडून 70 रुपयांनी पैसे घेतले मीटर प्रमाणे. दाखवा मला तक्रार करून. आमचा सरकारनेच रेट ठरवलेला आहे आणि तो रेटच आम्ही मागत आहोत. तुमचा एक्स्ट्रा 1 रुपया पण आम्हाला नकोय. उलट ह्या ओला, उबेर, रॅपिडो कंपनी ज्या आहेत त्या फ्रॉड कंपन्या आहेत. यांनी कुठलीही परमिशन नाही घेतला, किंवा यांना प्रत्येक वेळेस सरकारने पण नोटीस दिलेली आहे. त्यांना जुगारून ह्या काम करत आहेत. ते कस्टमरला एक सोयीस्कर ऍप आहेत म्हणून ते वापरत आहेत, कारण की घरापर्यंत येणे जाणे जो त्यांचं पण कस्टमरचं पण काही चुकत नाहीये. कारण की ह्या दरवेळेस आम्हालाच लुटतात असं नाही, बिलकुल नाही. कस्टमरला हे पण सांगणं माझं सर्वांना विनंती आहे की हे पण सांगत आहे मी तुम्हाला की दरवेळेस आम्हालाच लुटतात असं नाही. ह्या तुम्हाला पण लुटतात ज्यावेळेस ट्रॉफिकचा एरिया असेल, स्टेशन, एअरपोर्ट, कुठलाही सण सणासुदीला हे तुम्हाला पण लुटतात. हे आम्हालाच लुटतात असं नाही. तर पिंपरी चिंचवडमध्येच हा प्रकार जास्त घडतोय मित्रांनो. कारण की तुम्ही पुणे सारख्या सिटीने आतमध्ये गेलात तर प्रत्येक जण कस्टमर आले की डायरेक्ट बोलतो की मीटरना येणार का दादा, किंवा येणार का काका, डायरेक्ट बोलतात ते. आणि मित्रांनो, कृपया हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कस्टमर मध्ये आणि ड्रायव्हर लोकांमध्ये वादविवाद होऊ नये, जेणेकरून त्यांचं पुढे जाऊन काही आर्थिक नुकसान होऊ नये. कारण की पुढे बऱ्याच ठिकाणी आता कंप्लेंट होत आहेत, केसेस होत आहेत, सर्व गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा आणि
पुढे आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि कस्टमरला पण दाखवा जा. आणि तुम्ही इथून पुढे तर मी तर गाडीमध्ये एक रेट बोर्ड लावणार आहे की मीटरचा रेट किती आहे. प्रत्येक जण बोलत आहे तुमचे मीटरने किती होतात. मी आता बुकिंग कस्टमरची घेतली आणि तो म्हणला मीटरने किती होतील, तर अंदाज सांगू शकत नाही. कारण ट्रॉफिक लागू शकतं किंवा तुमचं एखाद्या ठिकाणी ट्रॉफिक असेल तर रूट चेंज होऊ शकतो, म्हणून तुम्हाला ॲक्युरेट भाडं सांगता येत नाही. त्याच्यामुळे कस्टमर म्हणतात तुम्ही असं कसं भाडं सांगत नाहीत, मग किती होतंय काय होतंय. आम्ही म्हणतो जितकं मीटरने होईल तेवढं द्या. का मीटरने काय असं काय एक्स्ट्रा वाढत नाहीये. आणखी एक मीटरचा फायदा सांगतो तुम्हाला. एक 9 किलोमीटरची बुकिंग घेतली मी कस्टमरची, तर त्या कस्टमरला बोललो मी की मीटरने चला. तो म्हटला नाही मीटरने किती होतील. म्हणलं मीटरने असे तर 156 रुपये होतात 9 किलोमीटरचे. तो म्हटला 156 आणि ट्रॅफिक झालं तर 10-20 रुपये वाढू शकतात असं म्हटलं त्याला मी. तर तो का म्हणला नको मीटरने नको, मी असेच तुम्हाला 200 रुपये देतो. डायरेक्ट तुम्हाला मीटर नको 200 रुपये देतो. म्हणजे जिथे 160-70 रुपये होतात तिथं तो 200 रुपये द्यायला तयार आहे. मग मीटरचा त्यांना फायदा कळत नाहीये. उलट मीटरने गेला असतो तर 170 झाले असते त्यांचे. म्हणजे विचार करू शकता काय काय कस्टमरला मीटरची भीती आहे, पण असं बिलकुल नाही. मीटरने त्यांचे पैसे वाचू शकतात. त्यांना कळू शकतं की आपलं किती किलोमीटर झाले, किती फेअर होईल, किती मिनिट वेटिंग पण लागलेलं आहे, किती मिनिट आपल्याला ट्रॉफिक पण लागलंय हे पण त्यांना दिसून येईल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि एक लाईक पण करा. धन्यवाद मित्रांनो.